सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। नमः परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्ष्यसि यस्यास्ते हृदये संवित् तन्नृसिंहमहं भजे। माधवो माधवावीशौ सर्वसिद्धिविधायिनौ वन्दे परस्परात्मानौ परस्परनुतिप्रियौ रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग गाइए। पाण्डुरङ्ग हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि। पाण्डुरङ्ग 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 हरि।
पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग हरी जय जय नारायण हरी पांडुरंग हरी जय जय नारायण हरी पांडुरंग हरी जय जय नारायण हरी पांडुरंग हरी टाळी वाजवा बोला नारायण हरी नारायण हरी जय जय वासुदेव 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 हरी वासुदेव हरी जय जय पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग पांडुरंग प्रेम से गाइए भाव से गाइए पांडुरंग 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 हरी 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 राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी 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 पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी 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 पांडुरंग हरी हरी जय हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी वासुदेव हरी जय जय नारायण 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 हरी नारायण हरी जय जय पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी राम कृष्ण हरी मुकुंद हरी मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग
पांडुरंग हरी बोल. पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी बोल. पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी विठ्ठल 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 राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग पांडुरंग राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग पांडुरंग हरी पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय
सद्गुरुदेव की जय। इंद्रायणी मैया की जय। श्री देहु धाम की जय। श्री वृंदावन बिहारी लाल की जय। हरि ओ नमः पार्वती पतये हर हर महादेव। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैः नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्। सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विधेश्च पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। माधुर्यरसकल्लोला शिवशक्त्यैकरूपिणी अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। नामदेव केले स्वप्ना माझी जागे नामदेव केले स्वप्ना माझी जागे नामदेव केले स्वप्ना माझी जागे नामदेव केले स्वप्ना माझी जागे। सवे पांडुरंगे
पांडुरंगे येऊनी या सवे पांडुरंगे येवोनिया सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व वावुगे निमित्त बोलून ये वावुगे निमित्त बोलून वावुगे निमित्त बोलून ये वावुगे निमित्त बोलून हे सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व आनंदकंद निखिल ब्रह्मांड चक्रवर्ती परमात्मा श्रीहरींच्या भक्तीनं परिप्लुत परमपावन बनलेले महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या दिव्य चरित्र कथा गंगेमध्ये आपण रोज स्नान करीत आहोत. हे स्नान शरीराला पावन करतं, त्यापेक्षा अंतःकरणाला पावन करतं, मनाला पावन करतं. म्हणून या चरित्राला प्रारंभ करीत असताना सर्वप्रथम परमात्मा श्री पंढरीनाथ व रुक्मिणी माता यांच्या चरणी विनम्र वंदन. हृदयस्थ सद्गुरु ज्ञानराज माऊली यांच्या चरणी विनम्र वंदन. या चरित्रकथेचे नायक, या स्थानाचं अधिष्ठान असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या चरणी विनम्र वंदन. सद्गुरु पूज्य काकाजींच्या चरणी विनम्र वंदन. आदरणीय परमपूज्य अष्टेकर महाराज तथा अन्य सर्व संत वृंदांच्या चरणी विनम्र वंदन. आणि भगवान शंकरांचं स्वरूप असलेल्या सर्व श्रोते महानुभावांच्या चरणी विनम्र नमस्कार. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची चरित्रकथा आपण अवलोकन करीत आहोत. ही कथा पाहत असताना त्यांच्या पूर्वजांचं चरित्र, त्यांचं पूर्वीचं 21 वर्षाचं व्यावहारिक जीवन, त्यात आलेलं यश, त्यानंतर भगवंतानं दिलेलं अपयश, याचाही विचार आपण केला. आणि यानंतर या अपयशातून श्री तुकाराम महाराजांनी जो अंतिम सुखाचा मार्ग शोधला. दोन गोष्टी असतात. एखाद्याला पूर्वसंस्कार नसतील आणि त्याला जर अपयश आलं, ते अपयश तो पचवू शकला नाही तर तो आत्महत्येत प्रवृत्त होतो, आत्महत्या करतो. आत्महत्या करणं चांगलं नाही. आत्महत्या करणं हा कोणत्याही दुःखाचा उपाय नाही. कोणत्याही दुःखातून आपल्याला मुक्त होता येत नाही. माणसाचा हा गैरसमज आहे.
की आत्महत्या झाली म्हणजे आपण याच्यातून सुटलो नाही, पक्के बांधलो गेलो. प्रारब्ध चुकत नसतं, लक्षात ठेवा. प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. जे दुःख आपल्याला आलेलं असतं ते आपणच कधीतरी करून ठेवलेलं असतं. या दृष्टीनं त्याच्याकडे बघा. दुःख अर्ध हलकं झाल्याशिवाय राहत नाही. आणि धीरानं ते सहन करीत गेलं. प्रारब्ध चुकत नाही आणि शरीराचा नाश करावा असा अधिकार आपल्याला कोणीच दिला नाही. शरीर आपलं आहे का हो? त्याला किती माझं माझं म्हणा, भाड्याच्या घराला किती माझं माझं म्हणलं म्हणजे ते आपल्या मालकीचं होत असतं? नाही होत. कधीतरी सोडावं लागतं. आपण सोडत नसलो तर धक्के मारून बाहेर काढलं जातं. लक्षात ठेवा, ज्या शरीराला मी माझं म्हणतो ते शरीर भाड्यानं आणलेलं आहे. हे मी बोलत नाही. देह हा उसणा आणला पाचाचा. 5 जणांकडून, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, या 5 जणांकडून उसणा भाड्यानं घेतलेला आहे देह. मग आपल्या मालकीचं जे नाही त्याचा नाश आपल्याला करता येतो का सांगा? नाही करता येत. देवाच्या दरबारात आत्महत्या करणारा भयानक गुन्हेगार होतो. देव त्याला परत शरीर देत नाही. बरं, मनुष्य शरीर नाही, कोणतंच शरीर देत नाही. बराच काळपर्यंत त्याला अधांतरी राहावं लागतं. कोणत्याच आधाराशिवाय राहावं लागतं. पराधीन राहावं लागतं. पाण्याकरता, अन्नाकरता तिळतिळ जीव तुटतो, पण कुठंच त्याला पाणी पिता येत नाही हो, अशी स्थिती होते. म्हणून जीवनात आलेल्या अपयशाला, दुःखाला नष्ट करण्याकरता आत्महत्या हा उपाय नाही, मोठं दुःख वाढवून ठेवणं आहे. ज्याला हे कळत नाही तो त्या मार्गाने जातो. परंतु एखाद्या वेळी अपयश आलं, पूर्वसंस्कार जबरदस्त असतील आणि त्याचबरोबर प्रयत्न कसोशीनं करण्याची तयारी असेल तर मनुष्य म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्या अपयशातून ज्याप्रमाणे उंच उडी, लांब उडी घ्यायची असेल तर माणूस मागून पळत येतो, त्याप्रमाणे थोडं मागं जाऊन पुन्हा आपल्याला अधिक उंची गाठता येईल या दृष्टीनं तो प्रयत्नशील होतो. श्री तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात जे जे अपयश आलं, जे जे दुःख आलं, जी जी संकट आली, त्या सगळ्यांचा उपयोग संसारातून वैराग्य निर्माण करण्याकरता करून घेतला. जीवनात आलेल्या संकटांचा, दुःखांचा हा उपयोग करावा लागतो. मला सांगा, अशा मनुष्याला ज्याला कोणत्याही गोष्टीचा चांगलाच उपयोग करता येतो, त्याच्या जीवनात संकट आणि दुःख आणि त्रास हा विपरीत परिणाम करणारा, उलटा परिणाम करणारा होईल का? नाही होत. आणि यातून एकांतात जाऊन भगवंताचं दर्शन मिळेपर्यंतची साधना त्यांची पूर्ण झाली. एकांतात राहत असताना ज्याप्रमाणे आपल्याला लोकांतामध्ये सगळ्या लोकांशी प्रेम जुळतं, ओळख होते, प्रेम जुळतं, एकमेकाशी नाती जडतात, या सगळ्या गोष्टी होतात. एकांतात कोण असतं? एकांतात कुणीच नसतं असं आपल्याला वाटतं, कारण आपण एकांतात कधीच गेलेलो नसतो. एकांतातही आपल्याला अशा प्रकारचे जीवलग मिळतात की ज्यांना आपल्या प्रेमाची अपेक्षा आहे. वृक्ष, वल्ली, वनचर हे सोयरे नाहीत का हो? यांना सोयरे नाही म्हणतायत? अरे यांच्या पाल्यावरून नुसता हात फिरवला तरीही त्यांना चांगलं वाटावं, अशा प्रकारची त्यांची अवस्था असते ना. म्हणून श्री तुकाराम महाराजांनी ही गोष्ट आपल्या अंतरंगाला समजावून दिली की हे लोक मला नीट बोलत नसतील, चांगली गोष्ट आहे. हे लोक माझा अपमान करीत असतील, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना
माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा आहे, प्रेमाची अपेक्षा आहे, पण जे अपमान करीत नाहीत अशा एकांतातल्या वृक्षवल्लींकडे जाऊया, हा विचार श्री तुकाराम महाराजांनी केला होता. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायेत. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सिरुची. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. काय गोड वर्णन आहे. मनुष्याला अंतर्मुख बनविणार हे वर्णन आहे. जीवनात कोणाच्याही संगतीची आवश्यकता आपल्याला लाभणार नाही, ज्याला वृक्ष आणि वेली यांच्याशी मित्रता करण्याची युक्ती जमली. पहा तुम्ही, मी असे अनेक लोक पाहिलेत, आमच्या संपर्कात आहेत. 4-4 वर्ष एका झाडाला फळ येत नव्हतं. आमच्या पंढरपूरच्या त्या पटवर्धन ताई म्हणून आहेत, त्यांच्याच चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या मळ्यात एक आंब्याचं झाड, त्याला फळ येत नव्हतं. शेवटी त्यांनी एक गोष्ट केली, 3 महिने रोज त्या झाडाशी जाऊन बोलायच्या, त्या झाडावरून हात फिरवायचा, प्रेमाशी तासन तास त्याच्याशी बोलायचं, आणि फळ न येणाऱ्या झाडाला काय जादू झाली माहीत नाही, त्या वर्षी भरभरून फळं आली. हे होतं. लक्षात ठेवा, माणसालाच मन आहे असं समजू नका. प्राण्यांना मन आहे, वनस्पतींना मन आहे, पण प्राणी आणि वनस्पती आपला अपमान नाही करीत. बरं, प्राणी आणि वनस्पती आपल्याशी स्पर्धा नाही करीत. कधीतरी गाईच्या जवळ जाऊन बघा, गाईच्या अंगावरून हात फिरवून बघा, तिला इतकं आहे, त्यांना कुणीच नसतं आपल्याशिवाय. एकांतात किंवा गोशाळेत इथेही जाऊन बघा तुम्ही, एखाद्या गाईच्या वरून हात फिरवत असताना, तिच्या वशिंडावरून हात फिरवत असताना, तिची पोळी खाजवत असताना त्यातून करते. का करते? तिला त्या प्रेमाची अपेक्षा आहे. ज्या अमुक्या प्राण्यांना प्रेम मिळत नाही त्यांना प्रेम द्या, हजारो पटीनं त्यांच्याकडून प्रेम मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्या वनस्पतींना प्रेम मिळत नाही त्यांना प्रेम द्या, परमात्मा हजारो पटीनं आपल्या अंतःकरणात त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण करतो. आणि हीच युक्ती श्री तुकाराम महाराजांनी केली. येणे सुखे रुचे एकांताचा वास. मनुष्याला प्रेम देत असताना आपण प्रेम जास्त दिलं की ज्याला आपण देतो त्याची अपेक्षा आपल्याकडून वाढत राहते. लक्षात ठेवा. आणि त्याला आपण प्रेम दिलं की त्याच्याकडून आपल्याला प्रेम मिळावं अशी अपेक्षा वाढते. दोन्ही गोष्टी आहेत. आणि यानं गुण किंवा दोष अंगाला येतात. पण एकांतात राहताना या वेलींवर, या वृक्षांवर प्रेम करीत असताना कोणत्याही प्रकारचे गुणदोष अंगाला येत नाहीत.
आणि मग काय करावं? हरिकथा करावी. तुम्ही म्हणाल लोक नसताना हरिकथा कशी करावी? विचार करा. 3 वाजता कथा असते. आपण किती वाजता येतो? आपल्याला उशीर होतो. दोष नाही तुमचा, कारण 6 तास अगोदर बसणं असतं, त्यामुळे उशीर होणार आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. पण कथाकाराची भूमिका काय असते? लोक एकदा येऊ द्या, मग आपण कथा करू. बरोबर आहे ना? पण लक्षात ठेवा, एकांतात कथा करीत असताना लोकांची आवश्यकता नाही. हरिकथा भोजन परवडी विस्तार करुनी प्रकार सेऊ रुची. लक्षात ठेवा, खऱ्या कथाकाराला लोकांकरता कथा करायचीच नसते, स्वतःच्या आनंदाकरता कथा करायची असते. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध निबद्ध मतिमंजुल मातनोती. गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात की मी रामायण लिहायला घेतलं, लोकांपर्यंत पोहोचावं याच्याकरता नाही, माझ्या अंतरंगाला खूप आनंद मिळावा याच्याकरता मी रामायण लिहायला घेतलं. ही गंमत आहे. आपल्याकरताच करायचं असतं, स्वतः करता, स्वतःच्या आनंदाकरता हे करायचं आहे. वेगवेगळे प्रकार, परवडी म्हणजे वेगवेगळे प्रकार. कधी कथा करायची, कधी गायन करायचं, कधी नामस्मरण करायचं. एकच जर पक्वान्न केलं तर एक पक्वान्न रोज. आज गुलाबजांबू केले, जाऊ द्या उद्या पण गुलाबजांबूच करू, परवाही गुलाबजांबूच करू, चालतं का? नाही. 7 दिवस 7 वेगवेगळे गोड पदार्थ करायचं नियोजन. आधीच संयोजक करतात की नाही? का करतात? सगळ्यांना त्यात रुची वाटली पाहिजे. त्याप्रमाणेच हरिकथेतही सतत सांगत राहायचं. मग जरा थोडं बोर होतं, बोर झालं की मग कधीतरी भजन करावं लागतं. ही परवडी आहे. त्या विस्ताराचे अनेक प्रकार आहेत. आणि कथा बांधून आणून बसून ऐकायची नसते. कथेतला रस घ्यायचा असतो, कथेतला आनंद घ्यायचा असतो. लक्षात ठेवा, प्रवचन आणि कथा याच्यात फरक आहे. आता काय करू, तिकडेच माझा विस्तार चालला, मी परत लवकर येतो, काळजी करू नका कथेकडे. पण कथा आणि प्रवचन याच्यात फरक हा आहे. प्रवचन ज्ञान महत्वानं सांगणार आहे आणि कथा ही भगवंताच्या बाबतीतल्या साधनेच्या गोष्टी सांगणारी आहे. प्रवचन 2 तास 3 तास असतं का 1 तास असतं? 1च तास असतं का? तेवढ्यातच माणूस पुरा होऊन जातो. बस, याच्यापेक्षा जास्त नको. ज्ञान किती ऐकणार? ज्ञान जास्त ऐकता येत नाही. पण ज्यावेळी कथा असते ना, कथा 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, तरी सुद्धा त्याच्यातून बाजूला यावं वाटत नाही. खरं सांगू तुम्हाला, एकदा कथेला बसल्यानंतर जेव्हा कथा संपण्याची वेळ येते ना, त्यावेळी वासराला गाईच्या कासेतून बाहेर काढावं तसं होतं. नाही संपवावी वाटत कथा. 5-5 तास कथा चालली तरी सुद्धा ती कथा चालतच राहावीशी वाटते. का असं आहे? ती दुःख वाढवत नाही. कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. या आवडीनं, आवड त्यात पाहिजे. मला सांगा, कथा म्हणजे काय? गप्पा मारणं आहे, दुसरं काही नाही. आपल्याला गप्पा मारणं आवडतं की नाही आवडत? हो.
बोला ना, आवडतं ना. आता आता बघा, मुलीचं लग्न करून दिलं. 5-7 दिवसांनी मुलगी घरी आली आणि आईच्या आणि मुलीच्या गप्पा सुरू झाल्या. आई घड्याळाकडे पाहते, बघ आता 8 वाजले, 8:30 पर्यंत आपण गप्पा मारून घेऊ आणि मग निवांत झोपून जाऊ. खरं बोललो ना मी? बरोबर बोललो ना? असं होतं का? नाही. ज्यावेळी त्यांचं बोलणं सुरू होतं ते अगदी सकाळपर्यंत ते बोलणं चालतं. हे एक उदाहरण सांगितलं. पण ज्यावेळी आवडीची व्यक्ती येते आणि तिच्याबरोबर बोलणं सुरू होतं त्यावेळी वेळेची मर्यादा माणूस ठेवतो का? ठेवत नाही. संतांना सगळ्यात आवडतं कोण आहे तर परमात्मा आहे. म्हणून त्याच्याबद्दलच्या गप्पा ते एकांतातही मारतात आणि लोकांतातही मारतात. करुणी प्रकार सेऊ रुची. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. अंतःकरणाशी संवाद करण्याची ज्यावेळी सवय लागते त्यावेळी स्वतःच्या सुखाकरता ही कथा होते आणि मग दुसऱ्या कुणाचीच गरज, जगातल्या कुणाचीच गरज आपल्याला राहत नाही. या अवस्थेवर श्री तुकाराम महाराज होते. जग भले त्यांची निंदा करीत होतं, पण आता कोणत्याही गोष्टीचा परिणाम अंतःकरणावर होणार नाही अशा प्रकारचं कवच मनाला मिळालं होतं. घरी आले होते. सकाळी रोज इंद्रायणीचं स्नान करावं, विठ्ठलरायाची रुक्मिणी मातेची पूजा करावी.